नमस्ते. मास्टर्स गुरुकुलमच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये सर्वांचं स्वागत आहे. मागील लेक्चरला आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन ह्या चॅप्टरवरील बोर्ड एक्झामला पडलेले 3 आणि 4 मार्काचे क्वेश्चन संपवलेले होते. त्यानंतर आपण मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी पण एक व्हिडिओज म्हणजे मराठीमध्येच क्वेश्चन घेणं आणि त्याच्यावरचे क्वेश्चन्स पण आपण घेत आहोत. आज आपण एक नवीन चॅप्टर सुरू करतोय, लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स. तर क्वाड्रॅटिक इक्वेशन, लिनियर इक्वेशन आणि अरिथमेटिक प्रोग्रेशन हे मॅथ्स 1 मधले 3 अतिशय महत्त्वाचे चॅप्टर्स आहेत की ज्याच्यावरचे 3 आणि 4 मार्काचे क्वेश्चन्स हे याच्यावरती नेहमी पडत असतात. तर आज आपण लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल ह्या चॅप्टरलाही आपण 3 पार्ट्समध्ये डिवाइड केलेलं आहे. ह्या आठवड्यामध्ये म्हणजे सोमवार ते शनिवारपर्यंत 3 आपल्याला या टॉपिकवरचे व्हिडिओज मिळतील, ज्याच्यामध्ये याच्यावरती पडलेले 3 आणि 4 मार्काचे क्वेश्चन्स कव्हर केले जाणार आहेत. आता आपण सगळ्यात पहिला एक 5 ते 10 मिनिटांमध्ये या चॅप्टरमध्ये काय आहे हे पहिला समजून घेऊया आणि 3 आणि 4 मार्काचे क्वेश्चन्स कशा प्रकारे पडतात हे आपण पाहायला सुरुवात करूया. तर चॅप्टरमध्ये लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला सर्वात प्रथम लिनियर इक्वेशन म्हणजे काय ही गोष्ट आपण पाहिली की ज्याचा जनरल फॉर्म असतोय ax प्लस by प्लस c इक्वल टू 0. तर याला लिनियर का म्हणतोय आपण? कारण की याच्यामध्ये x आणि y ह्याचा इंडेक्स जो आहे तो 1 आहे आणि याच्यामध्ये 2 व्हेरिएबल आहेत, x आणि y हे दोघं व्हेरिएबल आहेत. याच्यामध्ये जो a आणि b आहे ह्याला आपण कोइफिशियंट्स म्हणतोय. x हा a हा x चा कोइफिशियंट आहे, b हा y चा कोइफिशियंट आहे आणि c ला आपण कॉन्स्टंट म्हणतो. तर लिनियर इक्वेशन मध्ये पुढचा जो पार्ट आहे त्याला आपण ती कन्सेप्ट म्हणजे सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन्स. आता सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन्स म्हणजे काय? ज्यावेळी 2 लिनियर इक्वेशनचा एकाच वेळी विचार केला जातो त्यावेळी त्याला सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन्स म्हटलं जाते. जसं की x प्लस वाय इक्वल टू 5 आणि x मायनस वाय इक्वल टू 3 अशी 2 मी लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल घेतलेले आहेत आणि याचा मी एकाच वेळी विचार करतोय म्हणजे याला सॉल्व्ह करण्याचा. तर एखाद्या लिनियर इक्वेशनला म्हणजेच x प्लस वाय इक्वल टू समजा 5 आहे, हे एकटंच लिनियर इक्वेशन आहे, तर याला किती सोल्युशन असतात? आता सोल्युशन म्हणजे काय? तर x आणि y च्या अशा कोणत्या व्हॅल्यू मी इथे ठेवू शकतोय जेणेकरून मला आन्सर 5 मिळेल? तर आपण अनेक व्हॅल्यू ठेवू शकतो. इथं x ची व्हॅल्यू 1 ठेवली, y ची व्हॅल्यू 4 ठेवली, तर 1 आणि 4 मिळून 5 बनते. तसंच x जर मी 0 ठेवला आणि y 5 ठेवला तरी पण मला 0 प्लस 5 मिळते. म्हणजे प्रत्येक जण ह्या इक्वेशनचं सोल्युशन आहे असं आपण म्हणतोय. मग सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन मध्ये आपण काय पाहतोय? तर त्यामध्ये आपल्याला 2 इक्वेशन दिलेली असतात. आता याचं सोल्युशन काढणं म्हणजे काय? तर आपल्याला x आणि y च्या अशा व्हॅल्यू शोधायच्या आहेत की जे ह्या दोघांनाही सॅटिस्फाय करतील. म्हणजे अशी व्हॅल्यू शोधायची आहे x ची आणि y ची की जी इथं टाकल्यानंतर पण आपल्याला 5 मिळेल आणि याच्यामध्ये टाकल्यानंतरही आपल्याला 3 मिळेल. तर यालाच सॉल्व्ह करण्याच्या ज्या मेथड्स आहेत त्या आपण या चॅप्टरमध्ये पाहतोय, शिकतोय. कुठल्या कुठल्या आहेत? तर 9th पासून याची सुरुवात झालेली आहे या चॅप्टरची. याच्यामध्ये आपण सबस्टिट्यूशन मेथड पाहिलेली होती, त्यानंतर आपण इलिमिनेशन मेथड पाहिली आहे, त्यानंतर क्रॅमर्स रूल एक आलेला आहे आणि एक ग्राफिकल मेथड ज्याला आपण म्हणतोय. अशा 4 मेथड आपण सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन सोडवण्यासाठी वापरतोय. समजतंय काय? पहा, थोडक्यात चॅप्टरचा ओव्हरव्ह्यू देतोय मी, कारण की डायरेक्ट सुरू करण्यापेक्षा आपण चॅप्टरमध्ये काय आहे हे पहिला पाहूया आणि मग चॅप्टरला सुरुवात करूया. जसं मी म्हटलं की
जसं मी म्हटलं की काय काय आहे चॅप्टरमध्ये. पहिली मेथड सबस्टिट्यूशन. थोडक्यात समजून घ्या, मी थोडक्यात सांगेन ह्या गोष्टी. सबस्टिट्यूशन मेथड म्हणजे काय होतं, तर समजा एक्स प्लस वाय इक्वल, सिम्पलच एक्झाम्पल घेतोय मी, आणि दुसरं एक्झाम्पल आहे एक्स मायनस वाय इक्वल टू 5, आणि हे मला सबस्टिट्यूशन मेथडनं सोडवायचं असेल तर आपण ह्यामध्ये काय करू शकतो, कोणत्याही एका इक्वेशनला घेतोय, त्याचा एका व्हेरिएबलला दुसऱ्या व्हेरिएबलच्या फॉर्मॅटमध्ये नेतोय. म्हणजे वाय इक्वल टू 5 मायनस एक्स, वायची व्हॅल्यू आपण काढतोय आणि ही वायची व्हॅल्यू या सेकंड इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट करतोय, म्हणजे ठेवतोय, म्हणून याला सबस्टिट्यूशन मेथड म्हणतोय आपण. म्हणजे एक्स मायनस वायची व्हॅल्यू काय, 5 मायनस एक्स इक्वल टू 5. इथं आपण 3 घेऊया, म्हणजे दोन्हीला 5 झालं चुकून, काहीतरी वेगळं असू दे. 3 म्हणजे वाय इक्वल टू 5 मायनस एक्स ही व्हॅल्यू याच्यावरून काढली आणि दुसऱ्या इक्वेशनमध्ये ठेवली. आता काय होतंय, एक्स मायनस 5 मायनस मायनस काय झालं, प्लस एक्स इक्वल टू 3. एक्स प्लस एक्स 2x, मायनस 5 पलीकडे गेल्यानंतर 8 झालं, म्हणजे एक्सची व्हॅल्यू येते 8/2, म्हणजे एक्स इक्वल टू 4. एक्स इक्वल टू 4 ही आपल्याला व्हॅल्यू मिळाली. आता हीच व्हॅल्यू घेऊन आपण इथं ठेवू शकतो, म्हणजे 4 प्लस वाय इक्वल टू 5, म्हणजेच वाय इक्वल टू 1. अशा प्रकारे आता ज्या व्हॅल्यूज आपल्याला मिळालेल्या आहेत, एक्स इक्वल टू 4 आणि वाय इक्वल टू 1, हे जर मी इथं ठेवलं तरी ह्याला पण ते सॅटिस्फाय करते, आणि एक्सची व्हॅल्यू 4 आणि वायची व्हॅल्यू 1 इथं पण ठेवलं तर ह्याला पण ते सॅटिस्फाय करते. म्हणजे एक्स इक्वल टू 4 आणि वाय इक्वल टू 1 हे या इक्वेशनचं सायमल्टेनियस लिनियर इक्वेशनचे सोल्युशन आहे. आणि आपण फाइंड आउट करण्याची पहिली पद्धत कोणती, तर सबस्टिट्यूशन मेथड. सेकंड इलिमिनेशन मेथड. आता हे इलिमिनेशन मेथड वगैरे आपण पाहणार आहोत, आता हे एक्झाम्पल वगैरे आपण त्याला सोडवणार आहोत. इलिमिनेशन मेथड म्हणजे काय असते, तर दोन जे व्हेरिएबल आहेत त्यातला एक व्हेरिएबल आपण इलिमिनेट करतोय, म्हणजे एखादा घालवतोय, मग तो एक्स असेल वाय असेल. आता घालवण्यासाठी आपल्याला कोइफिशियंट सेम असावे लागतात. त्यानंतर जर प्लस आणि मायनस साईन असेल तर ॲडिशन करतोय आपण, दोघांचं साईन सेम असेल तर सबट्रॅक्शन करतोय. ते हे एक्झाम्पल पाहताना आपण पाहणार आहोत. तिसरी मेथड ग्राफिकल मेथड, की ज्याच्यामध्ये कोणतीही दोन लिनियर इक्वेशन असतील तर त्याची प्रत्येकाचा एक ग्राफ काढतोय आपण, यांचा प्रत्येकाचा ग्राफ काढतोय. ग्राफ म्हणजे काय असते, तर एक लाईन असते, म्हणजे हे जर मी ग्राफिकली काढलं पॉइंट मार्क करून तर त्याच्यापासून आपल्याला एक लाईन मिळते. आणि दुसरं पण आपण ड्रॉ केलं त्याच ग्राफ पेपरवरती, तर दोन लाईन एकमेकांना ज्या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट होतात तो पॉइंट म्हणजे आपलं सोल्युशन असते. म्हणजे मगाशी आपण उत्तर काढलंच होतं, 4 आणि 1 आलेलं ना आपलं. तर हे दोन ग्राफ जर आपण ग्राफ पेपरवर काढले तर ते ज्या पॉइंटमध्ये एकमेकांना इंटरसेक्ट होतात तो पॉइंट म्हणजे आपलं सोल्युशन असते. तेही आपण आजच्या सेशनमध्ये पाहणार आहोत. आणि तिसरं म्हणजे शेवटचं म्हणजे क्रॅमर्स रूल मेथड. क्रॅमर्स रूल मेथड सगळ्यांना माहीतच असेल, की ज्याच्यामध्ये आपल्याला dx, dy, dz वगैरे काढायचं असते. पुढच्या एखाद्या लेक्चरमध्ये आपण क्रॅमर्स रूलवरचं एखादं थोडं कॉम्प्लिकेटेड एक्झाम्पल असेल तर तेही आपण घेणार आहोत. आपण ह्या सेशनमध्ये 3 आणि 4 मार्काची जी एक्झाम्पल घेत आहोत ती रेग्युलर थोडी न घेता थोडी जो चौथ्या आणि 5व्या क्वेश्चनमध्ये विचारलेले आहेत किंवा तिसऱ्याही क्वेश्चनमध्ये विचारलेले आहेत 3 मार्काला, परंतु थोडे कॉम्प्लिकेटेड आहेत, असे क्वेश्चन्स आपण ह्या मॅथमॅटिक्सच्या सेशनमधून घेत आहोत. तर जास्त वेळ न घालवता आपण सुरुवात करूया. आज आपण टोटल 5 क्वेश्चन घेणार आहोत, की ज्याच्यामध्ये इक्वेशन सॉल्व करायचे 2 आहेत आणि ग्राफिकल मेथडचे 3 क्वेश्चन्स आहेत. तर सगळ्यात पहिलं आपण क्वेश्चनला पाहायचं कसं, क्वेश्चनमध्ये काय दिलेलं आहे
हे पाहून आपण सुरू करूया. जुलै 2022ला पडलेला हा क्वेश्चन आहे, सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन्स. म्हणजे मला इक्वेशन सॉल्व करायचं आहे, म्हणजे मला एक्स आणि वायची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. तर पहिलं इक्वेशन सॉल्व करण्यासाठी गिवन इक्वेशन्स लिहून घेऊया. गिवन पहिले इक्वेशन आहे 3x मायनस 2y इक्वल टू 5/2. ओके, आता ह्या इक्वेशनमध्ये आपल्याला काय दिसतंय, डिनॉमिनेटरमध्ये काहीतरी नंबर दिसतोय. तर ते इक्वेशन आपण ax प्लस by प्लस इक्वल टू सीच्या रूपात जर लिहिलं तर ते थोडं बऱ्यापैकी आपल्याला सबट्रॅक्ट करायला, ॲडिशन करायला बरं पडतं. म्हणून आपण पहिला याला काय करूया, की डिनॉमिनेटरला जे आपल्याला 2 दिसत आहे त्याला घालवून टाकण्यासाठी मल्टिप्लाय अबव इक्वेशन बाय 2. ह्या सगळ्या इक्वेशनला आपण 2 न मल्टिप्लाय करूया. ह्याला 2 न मल्टिप्लाय केल्यानंतर काय होईल, तर 6x मायनस 4y इक्वल टू, ह्याला 2 न मल्टिप्लाय केल्यानंतर 2 जाईल, फक्त राहील किती, 5 राहील. ह्याला मी 1 नंबरचं इक्वेशन लिहितो. फर्स्ट इक्वेशनला आपण 2 न मल्टिप्लाय केलं, म्हणजे दिलेल्या इक्वेशनला, आणि त्याला 1 नंबर दिला. त्यानंतर 1/3x प्लस 3y इक्वल टू मायनस 4/3. 1/3x प्लस 3y इक्वल टू मायनस 4/3 हे आपल्याला एक इक्वेशन दिलेलं आहे. ह्या इक्वेशनच्या डिनॉमिनेटर मला 3 दिसत आहे, तर हे मला 3 नको आहे आता, तर मी 3 न मल्टिप्लाय करतो. मल्टिप्लाय बाय 3. 3 न मल्टिप्लाय केल्यावर काय होणार, इथं फक्त राहणार x, 3 जाणार इथला, इथं 3 न मल्टिप्लाय होणार म्हणजे 3y होणार, आणि इथं 3 न मल्टिप्लाय केल्यावर खालचा 3 जाणार म्हणजे इथं राहणार फक्त -4. आता आपल्याला 2 इक्वेशन्स मिळाली जशी आपल्याला पाहिजे आहेत, बऱ्यापैकी ax प्लस by इक्वल टू सीच्या फॉर्मॅटमध्ये. आता कधी कधी असं पण असू शकते की एका ठिकाणी 3 असेल आणि एका ठिकाणी डिनॉमिनेटरला 4 असेल, म्हणजे 1/3x प्लस y इक्वल टू 3/4 असं काहीतरी असेल. तर आपण आता मल्टिप्लाय कोणी करायचं असते, तर 3 आणि 4च्या LCM मल्टिप्लाय करायचं असतं, कारण की ते दोघंही जायला पाहिजेत. दोघंही जायचं असेल तर 3च्या टेबलमध्ये अशी कोणता नंबर आहे की जो 4च्या टेबलमध्ये पण आहे, अशा नंबरनं त्याला मल्टिप्लाय करावं लागेल. तर LCM काढणं म्हणजे लसावी काढणं फार सोपं आहे. 3चा टेबल लिहायचा असतो 3, 6, 9, 12 वगैरे. 4चा लिहायचा 4, 8, 12, आणि दोघांचा जो कॉमन आहे तो त्याचा LCM असतो. असं कुठं आलं तर काही वेगळं वाटायचा विषय नाही, हाही क्वेश्चन आपल्याला जमायला पाहिजे. ओके, आता आपण ह्या दोन इक्वेशनकडे पाहूया. म्हणजे पहिला आणि दुसरं इक्वेशन आपल्याला मिळालेलं आहे. या इक्वेशनमध्ये आता आपण इलिमिनेट करूया. म्हणजे एक्सला जर मला इलिमिनेट करायचं असेल तर एक्सच्या समोर इथं 6 आहे आणि इथं एक्सच्या समोर काहीच नाही. वायला इलिमिनेट करायचं आहे तर इथं 4 दिसाले, 9 दिसाले मला. मग ठरवूया आपण कुणाला इलिमिनेट करायचं आहे. इलिमिनेट करण्यासाठी आवश्यक असणारी गोष्ट कोणती, तर ते जे व्हेरिएबल आहेत त्यांच्या समोरचे नंबर सेम असायला पाहिजे. म्हणजे इथं 6 आहे तर इथं पण 6 असायला पाहिजे, इथं 4 आहे तर इथं 9 असायला पाहिजे, किंवा ह्या दोन्ही ठिकाणी सेम असायला पाहिजेत नंबर. तर 4च्या टेबलमध्ये तर काय 9 येत नाही, त्यामुळे मी वायला इलिमिनेट करण्याचा जरा विषय बाजूला ठेवतो. एक्सच्या पुढं 6 आहे आणि एक्सच्या पुढं काहीच नाही. काहीच नसणार तर बरं असते, म्हणजे 1 असते. तर मी 1ला 6 न मल्टिप्लाय केल्यानंतर मला 6 मिळेल. म्हणून आता पुढे काय करूया आपण, मल्टिप्लाइंग इक्वेशन 2 बाय 6. इक्वेशन 2 ला मी 6 न मल्टिप्लाय करतो. 6x प्लस 6x प्लस 9 6 आर 54, 54y आणि 9 4 जा, सॉरी 6 न मल्टिप्लाय करू ना, 24. सगळ्याला आपण 6 न मल्टिप्लाय केलं. 6, 9 6 जा 54 आणि 6 4 जा 24.
आता जे फर्स्ट आणि थर्ड इक्वेशन आहे, या फर्स्ट आणि थर्ड इक्वेशनला ॲड करायचं का सबट्रॅक्ट करायचं, हे कशावरनं ठरवायचं? तर या 6x समोरचं चिन्ह, ह्या 6x समोरचं चिन्ह म्हणजे सेम साईन असतील तर सबट्रॅक्शन करायचं, वेगवेगळे साईन असतील तर ॲड करायचं. तर आता मी काय म्हणतोय, 3 - 1 करतो, म्हणजे 6x प्लस 54y इक्वल टू -24. हे थर्ड इक्वेशन लिहिलं. फिफ्थ इक्वेशन काय आहे, 6x - 4y इक्वल टू 5. दोघांची सबट्रॅक्शन करायची. का करतोय? कारण की ह्या दोघांचे साइन सेम आहे. मायनस मायनस असेल तर प्लस होईल, प्लस असेल तर मायनस होईल. ही दोघं गेली. 54 प्लस 4 म्हणजे 58y होणार, -24 - 5 म्हणजे -29 होणार. म्हणजे y इक्वल टू आपल्याला मिळते -29 अपॉन 54, म्हणजेच y इक्वल टू -1/2. y इक्वल टू काय मिळते, -1/2 मिळते. आता y ची व्हॅल्यू घ्यायची आणि ह्यातलं जे सोपं दिसते त्यामध्ये ठेवायचे. तर सेकंड मध्ये ठेवूया आपण, पुट y इक्वल टू -1/2 इन इक्वेशन 2. x प्लस 9y इक्वल टू -4. x y ची व्हॅल्यू -1/2 इक्वल टू -4. म्हणजे हे मायनस प्लस मायनस मायनस झालं. आता ह्याला पलीकडे घेतोय, जागा नाही तर वरती लिहितोय. x इक्वल टू -4 प्लस 9/2. -9/2 पलीकडे गेल्यानंतर प्लस होणार. क्रॉस मल्टिप्लाय करतो, 2 × -4 -8 प्लस 9 1 राहणार आणि खाली 2 आहे तसं राहणार. क्रॉस मल्टिप्लाय केलं, 4 × 2 = 8 झालं, म्हणजे -8 प्लस 9 1 झालं अपॉन 2. ही x ची व्हॅल्यू मिळाली. यानंतर आपण फायनली त्याचं उत्तर लिहिताना कसं लिहितोय, देअरफॉर सोल्युशन ऑफ इक्वेशन्स इक्वल टू x ची व्हॅल्यू 1/2 आहे आणि y ची व्हॅल्यू -1/2. तर अशा प्रकारे आपण इलिमिनेशन मेथडद्वारे कोणताही क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. यातल्या थोडं फ्रॅक्शनमध्ये आहे, तर फ्रॅक्शनमध्ये असेल तर आपण त्याला रेग्युलर याच्यामध्ये आणायचं आहे मल्टिप्लाय करून. मग एकच नंबर असेल तर त्यानं करायचं, किंवा 3, 4 मगाशी सांगितलं तसं असेल तर त्याला त्याच्या LCM म्हणजे लसावीनं मल्टिप्लाय करायचं आणि सिम्प्लिफाय करायचं. पॉज करून तुम्ही लिहून घेऊ शकता. नेक्स्ट क्वेश्चन आहे 2019ला पडलेला आहे, मार्च. द कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ द लाईन्स. पहा, मी मगाशी ज्यावेळी एक्सप्लेन करत होतो त्यावेळी एक कुठलीही लाईन म्हणजे एक लाईन आहे तर तिचं एक इक्वेशन आहे. ते इक्वेशन एकमेकांना ज्या पॉइंटमध्ये इंटरसेक्ट होतोय ते त्याचं सोल्युशन असतंय. हे आपण मगाशी तुम्हाला सांगितलं होतं. आता तसंच ह्याच गोष्टीचा आपल्याला यूज करायचा आहे आणि हे सॉल्व्ह करायचं आहे. पहा, द कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ द लाईन्स. आपल्याला 2 लाईन दिलेल्या आहेत, ax plus by equal to 9 and bx plus ay equal to 5 is 3, -1. आता हे जे 3, -1 आहे ते कोण आहे, तर तो पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आहे. आता हा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन म्हणजे काय, तर x आणि y. कारण की ज्या पॉइंटला 2 लाईन इंटरसेक्ट होतात तो पॉइंट म्हणजेच त्याचं सोल्युशन असते. तर x आणि y आपल्याला दिलेला आहे आणि आपल्याला फाइंड आउट करायला लावले a आणि b. हा क्वेश्चन 3 मार्कला पडलेला आहे 5th क्वेश्चन मध्ये. तर इझी आहे, फार इझी आहे. पहिला काय म्हणूया आपण, 3, -1 इज पॉइंट ऑफ
intersection of ax plus by equal to 9 and bx plus ay equal to 5. Therefore, काय म्हणायचं, पुट किंवा पहिला असं म्हणूया, x equal to 3 and y equal to -1 satisfy above equations. या इक्वेशन्सला हे सॅटिस्फाय करतात कारण की ते इंटरसेक्शन पॉइंट आहे. Therefore, put x equal to 3 and y equal to -1 in above equations. पहा, ह्याच्यामध्ये ठेवूया x च्या जागी 3 म्हणजे काय होणार, 3a प्लस b इंटू y च्या जागी -1 इक्वल टू 9. म्हणजेच हे इक्वेशन मिळालं 3a मायनस b प्लस मायनस मायनस झालं इक्वल टू 9. याला मी 1 नंबर देतो. सेकंड, b x ची व्हॅल्यू 3 प्लस a इंटू -1. पहिला b आहे ना, b ओके, इक्वल टू 5. हा झाला 3a मायनस 3b 3b मायनस a इक्वल टू 5. याला उलट करूया, पहिला a असलेला बरा म्हणजे मायनस a प्लस 3b इक्वल टू 5. मायनस a प्लस 3b इक्वल टू 5. आता ही दोन इक्वेशन परत लिनियर झाली, फक्त त्यामध्ये व्हेरिएबल आता a आणि b आहे. तर याला सोडवायचं आहे. तर बघाशी केलं त्या पद्धतीनं इलिमिनेट कुणाला करायचं आहे ते ठरवूया. a च्या पुढे 3 दिसायलंय, a च्या पुढे -1 आहे. तर a ला घालवायचं असेल तर इक्वेशन सेकंडला 3 ने मल्टिप्लाय करावं लागेल. मल्टिप्लाइंग इक्वेशन 2 बाय 3. 3 ने मल्टिप्लाय करूया म्हणजे काय होईल, -3a 3 3 9b 3 5 15. याला नंबर देऊया 3. आणि आता 1 आणि 3 चे ऍडिशन करूया. 1 प्लस 3 3a मायनस b इक्वल टू 9 मायनस 3a प्लस 9b इक्वल टू 15. ऍडिशन करायचे असेल दोघं कॅन्सल होणार. -b प्लस 9b 8b. ह्या दोघांचे ऍडिशन 24 येणार म्हणजे b ची व्हॅल्यू 24/8 म्हणजे b इक्वल टू आला 3. सिंपल आहे. तर b ची व्हॅल्यू कशातही ठेवा, आपल्याला a काढता येतं कुठल्याही इक्वेशन मध्ये. पुट b इक्वल टू पुढे घेऊया, b इक्वल टू 3. पुट b इक्वल टू 3 in 3a minus b equal to 3a minus b equal to 9. Actually 3a minus b ची व्हॅल्यू किती आली, 3 आहे. 3a इक्वल टू -3 पलीकडे गेल्यानंतर +3 झालं म्हणजे 12 झालं. म्हणजे 3a इक्वल टू 12 म्हणजे a इक्वल टू 12/3 म्हणजे a इक्वल टू 4. देअरफॉर सोल्युशन म्हणजे आपलं a आणि b काढायला लावलेला सोल्युशन असं नाही म्हणता येत आपल्याला, ते कोइफिशियंट काढायला लावलेत. देअरफॉर a इक्वल टू 4 अँड b इक्वल टू 3. अशा प्रकारे आपल्याला थोडं वेगळं विचारलं होतं. ए आणि बी हे अननोन्स आहेत, एक्स आणि वाय हे त्याचं सोल्युशन आहे. जिथं ते इंटरसेक्ट होतात लाईन ते त्याचं सोल्युशन असतं. एक्स आणि वाय ठेवलं
ए आणि बीच्या रूपात दोन इक्वेशन मिळाली आणि त्यांना आपण इलिमिनेशन मेथडनं सॉल्व्ह केलं. नेक्स्ट आपण पुढचा क्वेश्चन पाहूया. अजून एक मला वाटतं क्वेश्चन ह्याच्याशी संबंधित आहे. मार्च 2020 ला पडलेला आहे आणि याला सॉल्व्ह करायचं आहे. परत 3 मार्काला पडलेला आहे हा. रूट दिसल्यानंतर भिवून जाण्याचं काही कारण नाही. इक्वेशन्स आहेत गिवन. रूटमध्ये एक्स बाय वाय इक्वल टू 4 एक दिले आणि 1 बाय एक्स प्लस 1 बाय वाय इक्वल टू 1 अपॉन एक्स इंटू वाय. आपल्याला दिलेली इक्वेशन आपण लिहून घेतली. तर पहिलं मी परत लिहितो. रूटमध्ये एक्स बाय वाय इक्वल टू 4 आहे. रूट आपल्याला नको असलं तर स्क्वेअरिंग करायचं. दोन्ही साईडचं स्क्वेअरिंग करूया. स्क्वेअरिंग केल्यावर काय होणार? एक्स बाय वाय 4चा स्क्वेअर 16. आता याला एक्स ची व्हॅल्यूज फाइंड आउट करून घेऊया ना. म्हणजे एक्स इक्वल टू आपल्याला काय मिळते? 16y मिळते. एक्स इक्वल टू आपल्याला 16y ही व्हॅल्यूज मिळाली. आता सेकंड इक्वेशन जी आहे 1 अपॉन एक्स 1 अपॉन वाय इक्वल टू 1 अपॉन एक्स इंटू वाय. हे थोडं डिनॉमिनेटरला सगळं दिसतंय. हे एक्स इंटू वायला मी पलीकडे घेतो. म्हणजे कसं होणार? एक्स इंटू वाय अपॉन एक्स प्लस एक्स इंटू वाय अपॉन वाय इक्वल टू 1. एक्स इंटू वायला पलीकडे घेतलं. हे एक्स जाते, इथं वाय जाते. म्हणजे इथं राहिलं वाय प्लस एक्स इक्वल टू 1. मी 1 म्हणतो, याला 2 म्हणतो. आता एक्सची जी व्हॅल्यू आलेली आहे ती तिथं पुटअप करूया. पुट एक्स इक्वल टू 16y इन अबाव इक्वेशन. तरी y आहे तसं 16y इक्वल टू 1. हे किती? 17y इक्वल टू 1. म्हणजे y इक्वल टू 1 बाय 17. 17 इंटू पलीकडे गेल्यानंतर डिवाइड झालं. आता y ची व्हॅल्यू पुटअप करून x काढूया. x इक्वल टू 16y आहे. तर x इक्वल टू 16 इंटू 1 बाय 17. म्हणजे x ची व्हॅल्यू आली 16 बाय 17. इतकं सोपा हा विषय आहे की रूटमध्ये दिसलं म्हणजे काय अवघड आहे असं नसते. फ्रॅक्शनमध्ये दिसलं तर काय अवघड नसते. कदाचित हे असं का देतात? कारण की आपल्याला काही एक्झाम्पल रिड्यूस करून सोडवायचे असतात. म्हणजे एक्झाम्पलला आपल्याला लिनियर नसते. हे लिनियर नाहीच आहे मुळात. परंतु याला 1 बाय एक्स इक्वल टू ए वगैरे टाकायची आपल्याला सवय असते रिड्युसिबलमध्ये. परंतु इथे एक्स इंटू वाय मल्टिप्लिकेशनमध्ये असल्यामुळे तो पलीकडे गेल्यानंतर ते लिनियरमध्ये इझिली कन्वर्ट होते. त्यामुळे त्याला दोन्ही इक्वेशन पाहायचे आहेत आणि मग आपल्याला ठरवायचं आहे की ते रिड्युसिबल आहे का रेग्युलरच लिनियर इक्वेशनमध्ये कन्वर्ट लगेच होते. हे पाहून आपण क्वेश्चन सोडवायला घ्यायचे असतात. तर हे काही क्वेश्चन्स जे थोडे वेगळ्या प्रकारचे पडलेले होते. अवघड काय नव्हतं, परंतु थोडं जरा काहीतरी वेगळं विचारण्याचा प्रयत्न केला होता. बाकी सर्व इलिमिनेशन मेथड किंवा क्रॅमर्स रूलचे एक्झाम्पल अगदी रेग्युलर पद्धतीचीच असतात. आता आपण ग्राफिकल मेथडवरची काही क्वेश्चन्स पाहणार आहोत की जे बोर्ड एक्झामला पडलेले आहेत आणि त्याच्यावरून अजून काहीतरी वेगळं काढायला लावलेलं आहे. त्यातमध्ये आपण लाईन कशी ड्रॉ करायची हे पण शिकणार आहोत. सेम व्हरायटीचा क्वेश्चन तुम्हाला होमवर्कला देणार आहे. बाकी हा क्वेश्चन कळाला तर पुढचा क्वेश्चन तुम्ही सोडवू शकता आणि आणखी एक क्वेश्चन आपण घेऊन आजचं लेक्चर कन्क्लूड करू शकतो. पहा, ड्रॉ द ग्राफ ऑफ द इक्वेशन x plus 2y equal to 4. Find the area of the triangle formed by the line intersecting to x axis and y axis. थोडक्यात आपल्याला ही लाईन ड्रॉ करायची.
गिवन x प्लस 2y इक्वल टू 4. किती इझी आहे बघा लाईन ड्रॉ करणं. लाईन ड्रॉ करण्यासाठी आपल्याला y ला x च्या रूपात आणायचं आहे. 4 x प्लस आहे, पलीकडे गेल्यानंतर मायनस झाला. y इक्वल टू 4 मायनस एक्स, 2 इंटू आहे, पलीकडे आल्यानंतर डिवाइड झाला. कोणतंही इक्वेशन असेल तर y ला x च्या रूपात आणा. त्यानंतर आता मी टेबल काढायला घेतोय. x y x y एक्सच्या व्हॅल्यू आपण ठेवत जायचे आणि वायच्या व्हॅल्यू काढायचे. काळजी एवढीच घ्यायची, डिनॉमिनेटरला 2 आहे, त्यामुळे एक्सचे असे नंबर ठेवूया की जेणेकरून डिव्हिजन केल्यानंतर फ्रॅक्शन यायला नको. तर एक्सची व्हॅल्यू मी पहिला 0 ठेवतो. तर 4 मायनस 0 4, 4 अपॉन 2 2. समजते काय बघा, एक्सची व्हॅल्यू 0 ठेवली, 4 मायनस 0 4 आलं, 4 अपॉन 2 2. एक्सची व्हॅल्यू 1 ठेवली. आता 1 ठेवल्यावर काय अडचण येणार, 4 मायनस 1 3 येते, 3/2 पॉईंटमध्ये येते, त्यामुळे 1 काय ठेवत नाही मी, 2 ठेवूया. 2 ठेवल्यानंतर 4 मायनस 2 2, 2 डिवायडेड बाय 2 केल्यानंतर 1 येते. 2 ठेवल्यानंतर 2 डिवायडेड बाय 2 1 येते. आता 3 ठेवल्यावर परत फ्रॅक्शन मध्ये येणार, 4 ठेवूया. 4 ठेवल्यानंतर 4 मायनस 4 0 अपॉन 2, 0 ला कोणी पण डिवाइड केल्यानंतर आपल्याला 0च मिळते. तर टेबल काढून झालेला आहे. आता लाईन ड्रॉ करायची, एकच लाईन ड्रॉ करायची आणि सगळे पॉझिटिव्ह नंबर आहेत, त्यामुळं एवढाच ग्राफ असा काढला तर काय अडचण नाही. एक्स आणि म्हणजे निगेटिव्ह एक्स निगेटिव्ह वाय काढण्याची गरज नाही, म्हणजे सगळेच पॉईंट आपले पॉझिटिव्ह आहेत. एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस पॉइंट मार्क करूया. 1 2 3 4 5 6. हे तुम्ही पट्टीनं स्केलनं 1-1 सेंटीमीटरवर अंतर व्यवस्थित घ्या. आता मला काढताना हे अंदाजेच मी काढेन. 1 2 3 4 5. ओके, आता ह्याला ड्रॉ करूया, हे पॉईंट प्लॉट करूया. 0,2 पहिला नंबर 0 येत असेल तर तो वाय ॲक्सिसवर असणार, म्हणजे पॉईंट पहिला 0,2 इथं आला. 2,1 2 म्हणजे एक्स आणि 1 वायचा, दुसरा पॉईंट इथं आला. 4,0 4,0. तर अशा प्रकारे ती आपली लाईन असणार आहे. आता हा जो पार्ट आहे तो आपला ट्रायंगल आहे आणि त्याचा एरिया आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. आता पॉइंटला नावं देतो मी, ह्याला ओ म्हणतो, ह्याला ए म्हणतो, ह्याला बी म्हणतो. ह्याला काय मधल्याला म्हटलं नसेल तर चालेल. हा पॉइंट आपला 0,2 आहे आणि 4,0 आहे आणि हा 2,1 आहे. नाव देऊया 2,1 आहे. तर ट्रायंगल कुठला तयार होतोय, ए ओ बी हा आपला ट्रायंगल तयार होतोय. या ट्रायंगलचा एरिया काढायचा आपल्याला. एरिया ऑफ अ ट्रायंगल ए ओ बी. ट्रायंगलच्या एरियाचा फॉर्म्युला सिंपल आहे, हाफ इंटू बेस इंटू हाईट. हाफ इंटू बेस, बेस कोण आहे तर ओ बी, हाईट कोण आहे तर ओ ए. हाफ ओ पासून बी पर्यंत किती डिस्टन्स आहे तर 4 युनिट. ओ पासून ए पर्यंत किती डिस्टन्स आहे तर 2 युनिट. 2 ला 2 कॅन्सल, 4 स्क्वेअर युनिट. हा आपला एरिया ऑफ अ ट्रायंगल ए ओ बी मिळाला. एरिया ऑफ अ ट्रायंगल ए ओ बी. अशा प्रकारे ग्राफिकल मेथडवरचा असा क्वेश्चन 3 मार्काला बोर्ड एक्झामला आपल्या पडतोय. तर ह्यात काहीच मुश्किल असं मला वाटत नाही.
हे पॉईंट काढणं, टेबल काढणं, ह्याची प्रॅक्टिस थोडी केली, लाईन ड्रॉ केली, नंबर्स प्लॉट करून, कोऑर्डिनेट्स प्लॉट करून, काय दिसतोय, ट्रायंगलचा एरिया बेस इंटू हाईट असतो. नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला होमवर्कला आहे, सेम व्हरायटीचा क्वेश्चन आहे. पहा, ड्रॉ द ग्राफ ऑफ द इक्वेशन x प्लस वाय इक्वल टू 4. याच्या इतका सोपा ग्राफ तर तयारच होणार नाही. लाईन सिम्पल लाईन आहे, कारण की तिथं वाय डायरेक्टच कन्वर्ट होते. मग अशी डिनॉमिनेटरला 2 तरी आलं होतं, आता इथं 2 पण नाही. अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. विच टाइप ऑफ ट्रायंगल इज फॉर्म्ड बाय द लाईन एक्स अँड वाय ॲक्सिस बेस्ड ऑन इट्स साईड. आपल्याला तो ट्रायंगल कुठल्या शेप्स आहे ते सांगायचं आहे, म्हणजे आयसोसेलस आहे, इक्विलॅटरल आहे हे, आणि नंतर एरिया फाइंड आउट करायचा आहे. तुम्ही करू शकताय. आत्ताचं एक्झाम्पल पहा आणि हे एक्झाम्पल व्यवस्थितपणे सोडवा, म्हणजे तुमचा कॉन्फिडन्स लेवलही याच्यामध्ये वाढेल. लास्ट ग्राफिकल वरचा आपण आणखी एक क्वेश्चन पाहतोय. ओके, सेमच आहे, फक्त 2 लाईन्स आपल्याला ड्रॉ करायचे. मार्च 2025ला पडलेला क्वेश्चन आहे, म्हणजे आत्ता ह्या वर्षी पडलेला क्वेश्चन आहे तुमच्यासाठी. तर पहा, लेंथ अँड ब्रेड्थ ऑफ रेक्टँगल, अरे हे चुकून कुठलं तर दुसऱ्या ह्याचा आलेला आहे, हा विषय क्लिअर करा. हा काय नाही आपला ड्रॉ द ग्राफ्स रिप्रेझेंटिंग द इक्वेशन्स. ओके, इक्वेशन्स लिहूया. 2x y plus 2, 4x plus 3y equal to 24. तर पहिला काय करूया, y ला x च्या रूपात आणूया. y 2x minus 2, इथे 3y equal to 24. हे प्लस 4 पलीकडे गेल्यानंतर -4x होणार. पहिला एकेकाला घेऊया. ह्याचा पहिला आपण टेबल तयार करूया. x y x y. x च्या किमती ठेवत जाऊया, y च्या किमती मिळवत जाऊया. x ची किंमत पहिला मी 0 ठेवतो. 2 into 0 0, 0 minus 2 minus 2, 0 minus 2. x ची किंमत 1 ठेवतो. 2 into 1 2, 2 minus 2 0. x ची किंमत 1 ठेवली. आता x ची किंमत 2 ठेवतो. 2 into 2 4, 4 minus 2 2. अशा प्रकारे आपण x ची किंमत ठेवली. 2 into 2 4 झालं, 4 मधनं 2 गेलं, 2 आलं. अशा प्रकारे पहिला टेबल आपला तयार आहे. दुसरा टेबल तयार करण्यासाठी आपण परत या इक्वेशनला y च्या रूपात आणूया. y equal to 24 minus 4x upon 3. आता टेबल ड्रॉ करत असताना एकच काळजी घ्यावी लागेल आपल्याला. ती काळजी कोणती, तर डिनॉमिनेटरला 3 आलेलं आहे. डिनॉमिनेटरला जे 3 आलेलं आहे त्याच्यामुळं वरचा नंबर 3 च्या मल्टिपल मध्ये असला तर आपल्याला काही अडचण येणार नाही. पहा, x ची व्हॅल्यू मी 0 ठेवतो. x 0 ठेवल्यावर काय झालं, हे गेलं, म्हणजे 24/3, 3 8 झालं, 0,8. आता 1 ठेवल्यावर थोडी अडचण येते, म्हणजे 1 ठेवल्यावर 4 into 1 4 होतंय. 24 minus 4 20 येते, मग 20 ला 3 ने डिवाइड होत नाही. 2 ठेवलं तरी अडचण आहे. 3 ठेवूया. 3 ठेवल्यावर काय होणार, 4 3 12, म्हणजे बघा इथे ठेवूया आपण 24 y equal to 24 minus 4 into 3. 4 3 12 होत आहे, आणि 12/3 4 येते. अशा प्रकारे आपल्याला दुसरा पॉईंट मिळतोय. आता 5 ठेवलं तर अडचण आहे. 6
4 ठेवलं तर अडचण आहे, 5 ठेवलं तर अडचण आहे, 6 ठेवूया. असं ठेवायचं आहे आपण आणि पाहायचं आहे काय मिळते. 6 ठेवल्यावर 4 6 जा 24, 24 मधनं 24 गेलं, 0 आलं. 6,0 म्हणजे आपल्याला टेबल प्रॉपर पद्धतीने जर तयार करता आला तर या क्वेश्चन मध्ये काहीच उरत नाही. आता आपण ड्रॉ करायला घेऊया. हे मी काढून टाकतो म्हणजे इथं आपला ग्राफ बसेल, कारण टेबल आपला इथंच आहे. ओके, आता आपल्याला पूर्ण ग्राफ घ्यावा लागेल, दोन्ही कोऑर्डिनेट्स 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8. सगळ्यात मोठं कुठं आहे तिथं तेवढं आपण करून घ्यायचं. तुम्ही स्केलने हे प्रॉपर घ्या. एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस प्लॉट करूया. 0, -2 0, -2 नंबर दिले ना 1 2 3 4 5 6 7 8 -1 -2 -3 -4 -5 -6 -1 -2 -3 -4 1 2 3 4 5 6 7 8. ओके, आता 0, -2 म्हणजे कुठल्या ॲक्सिसवर येणार, वाय ॲक्सिसवरती येणार. पहिला पॉईंट. 1, 0 कुठल्या ॲक्सिसवर येणार, एक्स ॲक्सिसवर येणार. 2, 2 कुठे येणार, हे तुम्ही ज्यावेळी स्केलनं ड्रॉ कराल त्यावेळी अगदी व्यवस्थित येईल. ही पहिली लाईन आपली झालेली आहे. पहिली लाईन कोणती होती, 2x = y - 2 y + 2 सॉरी. सेकंड लाईन 0, 8 म्हणजे कुठल्या ॲक्सिसवर येणार, 0 आणि 8 y ॲक्सिसवर. 3, 4 3, 4 आणि 6, 0 यातून जाणारी ही आपली लाईन तिसरी. दुसरी ती कोणती आहे, 4x + 3y = 24. आता सिंपल आहे विषय. आपल्याला हा ट्रायंगल मिळालेला आहे, याचा एरिया फाइंड आउट करायचा आहे. पॉइंट कुठले कुठले, ह्याला मी ए देतो, हा बी आणि हा सी. एरिया ऑफ अ ट्रायंगल ABC = परत हाफ इंटू बेस इंटू हाईट. हाफ इंटू बेस किती आहे, तर बघा इथं नंबर 1 आहे आणि इथं 6 आहे. तर टोटल ह्या दोघांच्या मध्ये किती घरं आहेत आपण असे म्हणलं तर 6 मधनं 1 गेलं, 5 युनिटचं डिस्टन्स आहे दोघांच्या. हाईट काय आहे, तर ही त्याची हाईट आहे. तर ही हाईट किती आहे असं जर बघितलं आपण तर ही हाईट अशी आपल्याला 4 मिळते. 2 2s are 4, 5 2s are 10. अशा प्रकारे आपल्याला ट्रायंगलचा एरिया मिळतोय. देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल म्हणून आपण 10 स्क्वेअर युनिट असं लिहिलं तर आपला आन्सर पूर्ण. तर अशा प्रकारे हे लिनियर इक्वेशन्सवरच्या 2 व्हरायटीचे क्वेश्चन्स आपण पाहिले आहेत. एक लिनियर इक्वेशन सॉल्व्ह करायचं इलिमिनेशन मेथडनं, आणि दुसरं आपण ग्राफिकल मेथड पाहिले. क्रॅमर्स रूलची मला तशी वाटत नाही गरज आहे, तरीही आपण एखादं एक्झाम्पल जे वेगळ्या प्रकारचं आहे ते पाहूया. आणि वर्ड प्रॉब्लेम लिनियर इक्वेशनवरचे जे पडलेले आहेत ते आपण नेक्स्ट 2 लेक्चर्समध्ये कव्हर करूया. म्हणजे लिनियर इक्वेशनवरचे अजून 2 लेक्चरमध्ये पूर्ण लिनियर इक्वेशनवरचे क्वेश्चन्स तुम्हाला सगळे मिळतील. ते तुम्ही चांगल्या प्रकारे करा. ह्याच्यासाठी एक नोटबुक घाला बाळांनो, की जेणेकरून ह्याला एक चांगल्या प्रकारे आपल्याकडे कलेक्शन राहील, आपल्याला रिव्हिजन करायला बरं पडेल. लेक्चर्स प्रॉपर पद्धतीनं पहा. हे पाहत असताना टाईम ह्याला प्रॉपर द्या. आठवड्यातून 3 लेक्चर असतील तर 3 लेक्चरला 45 मिनिटाच्या 3 लेक्चरला शनिवार रविवार थोडा वेळ काढला तरी तुम्हाला ही लेक्चर्स चांगल्या प्रकारे तुम्ही पाहू शकाल.
बोर्डला पडलेले क्वेश्चन्स केल्यामुळे तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स तयार होईल. तर हे करा. आपल्या जवळच्या मित्रांनाही सांगा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर सबस्क्राईब करा आणि असंच कनेक्टेड राहा. अजून पुढचे टॉपिक्स आपण याच्यामध्ये पाहणार आहोत. धन्यवाद.